हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या व्लॉगला. सो आज संडे आणि आज संडेचा व्लॉग मी सकाळी शूट करायला घेतलेला आहे. सो आज खूपच म्हणजे दिवस आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण आज आम्ही निघणार आहोत बेळगावला जाण्यासाठी. आणि त्याच्या आधी आता घरची तयारी म्हणजे घरात जायच्या आधी सगळं जे काय करायचं आहे ते सगळं करून घेते. तो नाश्त्यासाठी इथे ना मी आता पोहे बनवायला घेतलेले आहेत, कारण बरेच दिवस झाले पोहे बनवले नव्हते. तर म्हटलं चला अंडी वगैरे खाण्यापेक्षा ना सकाळी पोहेच बनवूया. सो यासाठी इथे कांदा वगैरे चॉप करून घेतलेला आणि फोडणी दिलेली आहे. फोडणीमध्ये मोहरी घातली, कांदा टोमॅटो घातला आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ना, यासाठी मी हिरवी मिरची घातली नाही, तर डायरेक्ट पेस्टच घातलेली आहे. आणि हो, आधी मी बटाटा घातलेला आणि बटाटा तेलामध्ये चांगला परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे बाकीचं सगळं सामान. सो थोडं कांदा मला जास्त वाटला, त्यासाठी आता कांदा काढून घेतला. म्हटलं नंतरच्या भाजीमध्ये किंवा मग काय बनवेल त्याच्यामध्ये टाकता येईल. आणि रेग्युलर आपण जसं पोहे बनवतो सगळ्यांनाच माहीत आहे तसेच बनवलेले आहेत, काय डिफरन्स नाही आहे. तर काही वेळेला ना टोमॅटो कमी घातला तर मी लिंबू वगैरे पिळते, पण आज लिंबू पण घातला नाही. पण हो, आज थोडं पोहे मी जास्त बनवते, कारण माझी मैत्रीण आहे, ती आता दवाखान्यात होती 2-4 दिवस. तर तिला डिस्चार्ज मिळालेला आहे, घरी आली आहे. तर म्हटलं की चला तिलासुद्धा थोडेसे पोहे ना नाश्त्यासाठी पाठवूया. सो यासाठी मी थोडं जरा जास्तच बनवायला घेतलेलं. सो चला आता थोडा वेळ भिजवून घेतले आणि ना अंडी पण उकडायला ठेवलेली आहेत, कारण घरी जिम बॉय असेल तर त्यासाठी अंडी लागतातच. सो म्हटलं चला त्याच्याबरोबर नम्रताला पण एखादा अंडं देईन, म्हणून मी जास्तच उकडायला ठेवलेत. आणि आता पोहे तयार आहेत. तर दर्शनच्या पप्पांना आधी देऊन नंतर मग आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर ना इथे मैत्रिणीला पण पाठवून दिलेलं आहे. आणि आता मी इथे ना मटणाची तयारी करते. तर मटण आधी स्वच्छ धुवून घेतलं. बरेच दिवस झालं मटण आणायचं होतं, पण मटण आणायचं म्हटलं की मग असं वाटतं की कोण जाणार, म्हणून होत नव्हतं. पण आज रविवार आहे तर म्हटलं चला आज बनवूयाच. आणि आता इथे याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला म्हणजे हवेज मसाला जो आम्ही घरी बनवलेला असतो तो, आणि थोडासा ना बाहेरचा मसाला जो मी रेडीमेड पॅकेट मागवलेला आहे डीमार्टने, मसाल्याचं तेल घातलं. आणि आता सगळं काही जे आहे ना ते व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं. तर मला कोथिंबीर ना काही बनवताना असं कोथिंबीर वरतून कट करून घालायला पण आवडते, आणि शेवटी गार्निशिंग तर आपण करतोच. पण मला असं वाटतं फोडणीमध्ये सुद्धा थोडी घातली ना की त्याची चव खूप छान येते. आणि इथे मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण वगैरे सगळं प्युरी करून घेतलेलं आहे, ते पण मिक्स केलं. आणि याच्यातच ना आता थोडं तेलसुद्धा ॲड करायचं, म्हणजे काय होतं की थोडं 10-15 मिनटं ठेवलं ना की मस्त मॅरिनेशन होतं. आणि मॅरिनेशन झाल्यानंतर खायला एवढं भारी वाटतं ना, म्हणजे मटणाला जे टेस्ट आहे ना ते मी तर म्हणेन दुप्पट होणार. सो तुम्ही जर असं करत नसाल तर नक्की ट्राय करा, खूप छान आणि मस्त वाटेल. आणि हे पहा, आता मी ना हे सगळं मला हातानेच मिक्स करायला आवडतं. काही जण चमच्याने वगैरे करतात ना, पण मला असं काही मिक्स करताना वाटतं की हाताने करायचं, कारण ज्यावेळेला आपण बनवतो ना तर आपले जे पॉझिटिव्हिटी आपल्यातली असते ती त्यात असते, आणि कोणतंही ना आपल्या हाताची चव त्याला येते. सो आता झाकून ठेवून दिलेलं आहे. नम्रताची इथे गावी जाण्याची तयारी सुरू आहे, म्हणजे आता हेअरला जरा ती छानपैकी असं स्ट्रेट पण करून घेते. आणि ती ना असं म्हणजे ड्रायर आहे त्याच्याने छान केस स्ट्रेट करते, म्हणून मस्त वाटतं. आणि त्याला ना फ्लफीनेस पण येतो, बाउन्सी होतात छान. आणि सकाळी ना थोडंसं दूध फुटलेलं तर म्हटलं चला आज त्याचं गोड असं खायला बनवते. तर मला ना हे असं साखर घालून गोड खाण्याचं खूप आवडतं. पण डॉक्टरांनी सध्या सांगितलेलं आहे की तुम्ही थोडं गोड कमी खा, म्हणजे असं डायबिटीस वगैरे नाही आहे, पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, म्हणून मी तेवढं जास्त गोड खात नाही. तर आता याला पण काय म्हणतात मला ॲक्च्युली आठवत नाही. मी तर असं दुधाची मलाईच म्हणते, पण ह्याचं नाव काय आहे नक्की मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. सो छानपैकी सगळं मिक्स करून घेतलं. आणि ना गॅस फास्ट ठेवला तर काय होतं, साईडला करपतं आणि नंतर ना करपल्याचा वास येतो, म्हणून स्लो फ्लेमवरच ठेवलेलं. म्हटलं एकीकडे आता मटणाला फोडणी देते. आता ऑलरेडी मी तेल घातलेलं आहे, म्हणून अगदी ना नावाला कुकर थोडं म्हणजे खाली तेल असायला पाहिजे, म्हणून मी तेल थोडंसंच घातलं. आणि नंतर पूर्ण जे मटण आहे ते आता मी ट्रान्सफर करते कुकरमध्ये. आणि आता दुपारपुरतं करणार आहे आणि दर्शनच्या पप्पांसाठी होईल एवढंच मी आता बनवणार आहे, जास्त काही बनवणार नाही. कारण ना आम्ही पण दुपारनंतर ना जाणार आहोत कांजूरला, मग त्यामुळे आता दुपारचं जेवण होणार आणि संध्याकाळी त्यांच्यापुरतं असेल तर चालेल, म्हणून तेवढंच मी करणार आहे, अगदीच जास्त करणार नाही.
तर आता थोडा वेळ याला वाफवून घ्यायचं आणि नंतर मग कुकर लावायचं पाणी घालून. आधीच पाणी घातलं ना की चव एवढी काय खास वाटणार नाही. म्हणजे त्याला तेलातनं छान थोडा वेळ शिजू द्यायचं आणि नंतरच पाणी घालायचं. सो चला आता 1:15-2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सगळे तयार आहोत निघण्यासाठी. तर आता इथून जायचं कांजूरमार्गला, कारण कांजूरमार्गहून आम्ही सगळे मिळून जाणार आहोत. तर रात्रीची ट्रेन आहे, मग तिथून गेल्यानंतर मग काय रात्री जेवणासाठी वगैरे थोडंफार बनवायचं आहे ते सगळं. तर आता निघेन मी इथून आणि आमचं पण जेवण झालं, भांडी कुंडी सगळी झाली. निघायच्या आधी सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं व्यवस्थित. थोडा स्वयंपाक करून ठेवलेला आहे, कारण आम्ही तिघंच जातो आहे, नम्रताचे पप्पा येणार नाही आहेत. तर त्यासाठी स्वयंपाक पण बनवलेला आहे. सो चला आता निघायचं. बॅग पॅक झालेलं आहे, चला दाखवते. मेरा गॉगल नहीं मिला साला. एस्थेटिक्स विथ देसी बाल्डी, काय म्हणतात त्याला, बॉटल, बिस्लरी बॉटल, वाटर बॉटल. बाय बाय. मत में तर आता इथे रिक्षामध्ये बसून ना दर्शनला आठवलं की रील बनवायची आहे आणि नमा आणि दर्शन दोघेही रील बनवत आहेत. पण काय त्यांचं फायनल होत नव्हतं, म्हणून मला हसायला येत होतं. कांजूरमार्गला आणि इथे आलेल्या डान्सची प्रॅक्टिस चालू आहे, कारण उद्या साखरपुड्यामध्ये डान्स करायचा आहे. मुलांनी बसवलेला आहे, आमचा लेडीजचा पण ठेवायचा आहे. चला जरा मी तुम्हाला दाखवते कशी रिहर्सल चालू आहे. चला मस्त आमची डान्स प्रॅक्टिस झालेली आहे. खूप गोंगाट गोंधळ चालला आहे तिथे, कारण आता ना जेवणासाठी बनवायचं आहे पुलाव. सब ताईने आणि सगळ्यांनी मिळून कट करून ठेवलेला आहे. आता पुलाव बनवू, कारण आम्ही सगळे मिळून 30-32 जण होणार आहोत. तर त्यासाठी मग रात्रीचं जेवण, कारण का इथून निघणार 7-7:30 वाजता तरी आम्ही निघू, कारण गाडीच आमची 8:30 नंतर 9 वाजताची अशी आहे दादरहून. तर त्यासाठी ना आता जेवण लागणार रात्री. आणि ट्रेनमध्ये जेवणाची मजाच वेगळी असते. आमच्याकडे ना आम्ही जाऊन जेवतो आणि झोपतो, तरीसुद्धा जेवण घेऊन जातो, घरी कोणी जेवत नाही. तर चला आता काय प्रिपरेशन चाललेलं आहे दाखवते. सो आता इथे मस्त ताईने ना फोडणी दिलेली आहे पुलावला. याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत, बटाटे घातले आहेत, वाटाणे घातलेले आहेत आणि एवढा छान आणि मस्त झालेला आहे. आणि पहा अगदी घामाघूम झालेली आहे ताई, कारण याआधी आम्ही डान्स प्रॅक्टिस पण केली आणि ते झाल्यानंतर लगेचच आता इथे पुलाव बनवायला घेतलं. त्यामुळे कसं ही असं अगदी तिला स्वेट होत होतं, तरीसुद्धा पहा मस्त एकदम छान. मला वाटतं आम्ही ना 2-2.25 किलोचा पुलाव इथे घरी बनवलेला आहे, कारण एवढ्या जणांसाठी आहे म्हटल्यानंतर तेवढा लागणारच. सो याची आता रेसिपी काय शेअर केली नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होत जातो. कधीतरी मी तुम्हाला सांगेन कशी काय आम्ही बनवतो बिर्याणी ते. आणि आता इथे न्यायचं आहे, सॅलड बनवायचं आहे, म्हणजे सगळं दही वगैरे टाकून ना मस्त एकदम कोशिंबीर बनवली की भाताबरोबर छान वाटते, म्हणजे पुलाव बरोबर. तर त्यासाठी आता काकडी कापून घेत आहोत. आणि काकडी कापून ना जर ती प्लॅस्टिकमध्ये भरून घेतली आणि त्यात मीठ घातलं नाही तर ती मग त्याला पाणी सुटत नाही आणि ती मस्त फ्रेश राहते. आणि इथे नेण्यासाठी पापड, म्हणजे हे सगळं काही चालू आहे. हे पहा पूर्ण भात रेडी झालेला आहे आणि मस्त एकदम टोप भरून पुलाव आहे. आणि आता थोडासा टेस्टिंगसाठी काढलेला आहे. सो चला फ्रेंड्स, हा ब्लॉग मी इथे शेअर करते, पण याच्यानंतरचा कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग येणार, तो नक्की पहा. आणि सगळ्यांनी मस्त राहा, मजेत राहा. तोपर्यंत बाय.